तुम्ही पण जर अशा विचारांचे असाल, जर तुम्हाला वाटते की सेटल व्हायचं मगच लग्न करायचं, तर हा व्लॉग तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही पण जर अशा लोकांमध्ये असाल, मुलींमध्ये असाल की मुलाचं स्वतःचं पहिलं घर असावं मग लग्नाचं डिसिजन करायचं, तर हा व्लॉग तुमच्यासाठी आहे. सो स्टे हुक्ड. हे हाय गाईज, हाय. हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे. मी अमय आणि ती मी पूजा. पूजा. आम्ही दोघंही आय टी इंजिनियर्स आहोत. जसंही आमचं पेजचं नाव आहे द आय टी कपल. सो तुम्हाला कळलंच असेल की आम्ही या सोशल मीडिया वर्ल्डमध्ये फिट इन व्हायला ट्राय करतो आहे. सो आम्ही तुम्हाला या फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की आम्ही कसे भेटलो, आमचे कसे स्टोरीज आहेत. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. इट्स लाईक अ लव्ह कम अरेंज थिंग. आणि पुढे काय स्टोरीज झाल्या आणि आता आमचं सगळं वर्ल्ड कसं चाललं आहे. Make sure you don't skip this video and watch us till the end, and we will let you know की आम्ही अजून पुढे व्हिडिओज करत राहणार आहोत की आणि आमची स्टोरी कशी इंटरेस्टिंग आहे. सो लेट्स गो ऑन विथ इट. सो आपण जेव्हा बोलतो की लग्न केल्यानंतर लग्नाच्या आधी मुलगा सेटल पाहिजे, मुलगी सेटल पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा आम्ही प्लॅन केल्या लग्नाच्या आधी, की जरी आम्ही कंप्लीट सेटल नव्हतो तरी आम्ही लग्न झाल्यानंतर कशा आम्ही या गोष्टी एकत्र येऊन एकत्र इन्कमने एकत्र सगळं मिळून केलं, त्या गोष्टी आम्ही पुढे पुढे सांगणार आहोत. आणि मुळात म्हणजे लोक बोलतात की लेट लग्न करा, पण आमच्या केसमध्ये असं आहे की आम्ही लवकर 26 ॲट द एज ऑफ 27 त्या एजमध्ये आम्ही लग्न करून आम्ही कशा प्रकारे आत्ता ह्या सध्याच्या मोमेंटमध्ये पर्यंत येईपर्यंत लाईफ बॅलेन्स केलं, ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सो थिंग्स खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. प्लीज स्किप करू नका आणि आम्हाला फॉलो करा. सो आता मी तुम्हाला माझ्या साईडची स्टोरी सांगतो. माझा एक मित्र आहे प्रसाद. आम्ही एकाच कंपनीमध्ये होतो आधी. सो आधी तो जॉईन होता, नंतर मी जॉईन केलं आणि आमची नंतर एक घट्ट मैत्री झाली. आणि त्या घट्ट मैत्री झाल्यानंतर तो माझ्या फॅमिलीलाही चांगलं ओळखायला लागला. आणि ओळखता ओळखता त्याने नंतर मला विचारलं की मी पण लग्नासाठी बघत होतो, ही पण लग्नासाठी बघत होती. नंतर आम्ही लग्नासाठी एकत्र बघत होतो. तिचे प्रोफाईल्स पण मला कधी कधी जीवनसाथीवर दिसले, माझे पण प्रोफाईल्स तिला कधी कधी जीवनसाथीवर दिसले. बट मित्राची बहीण असताना एक ऑकवर्डनेस असतं. सो कधी आम्ही त्या वेने एकमेकांकडे कधी बघितलंच नाही. बट नंतर जेव्हा लग्नाची वेळ आली, हे आलं आणि तो माझ्या फॅमिलीला चांगलं ओळखत होता, तर तेव्हा त्याने डायरेक्ट मला विचारलं. ॲक्च्युली त्याने डायरेक्ट नाही विचारलं, आमचा एक कॉमन फ्रेंड होता चिराग, त्याच्या थ्रू त्याने मला फोन केला रात्री 11 वाजता आणि मला बोलतो की अमय एक प्रश्न विचारायचा होता तुला. तर मी त्याला बोललो, अरे काय अर्जंट आहे का? तर तो बोलतो हां तुला पूजा कशी वाटते? तर मी शॉक झालो. मी बोललो पूजा? कोणती पूजा? बोलतो अरे प्रसादची बहीण. मी बोललो अरे प्रसादची बहीण बाबा, काय येडा झाला आहेस काय वगैरे. आणि मी कट करून टाकला फोन. मी बोललो हा काय करतो, माझी फ्रेंडशिप तोडून टाकेला, एवढी आमची चांगली घट्ट मैत्री आहे. सो नंतर परत त्याने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कॉल केला, अरे खरंच तुला पूजा कशी वाटते, हे ते. तर मी बोललो अरे तू वेडा झालास काय, फोन ठेवून दे, हे ते प्रसादकडून आलं तर मी विचार बघू काय पुढे कसं काय करायचं. आणि मी काय बोललोच नाही 1-2 दिवस. नंतर प्रसादचा फोन आला की अरे तुला चिरागने कॉल केलेला काय? तर मी बोललो कशासाठी? अरे पूजासाठी. तर मी शॉक झालो आणि आमच्यात एक ऑकवर्डनेस झाली, एक सायलेन्स झाली फोनवर. तर त्याच्यानंतर मग आम्ही बोललो की अरे आम्ही ठीक आहे, आम्ही भेटूया. मग आम्ही का मॉलमध्ये भेटलो. त्या मॉलमध्ये भेटल्यावर पण आम्ही त्याच्यावर एक तास डिस्कसच नाही केलं. आम्ही फक्त बर्गर खात राहिलो, हे खात राहिलो. निघताना आम्ही बोललो अरे आपल्याला मेन टॉपिक तर आमचा राहिला. तर आम्ही ते डिस्कस करता आम्हाला जाणवलं की अरे असं असं आहे, मी पूजासाठी तुला विचार करतो, हे करतोय ते करतोय. ते बोलता मला एक डोक्यात विचार आला की ॲक्च्युली माझं स्वतःचं एक घर नव्हतं तेव्हा. सो माझा एक डोक्यात विचार आला की एक मुलगी आहे जी ऑलरेडी 1 BHKमध्ये राहते, तर ती आमच्या एका छोट्याशा 250 स्क्वेअर फीटच्या घरात कशी फिट होईल, किंवा बिकॉज आमची फॅमिली ऑलरेडी 5 लोकांची होती. सो ते एक ऑकवर्डनेस होतं, ती एक शंका होती माझ्या मनात. बट ती शंका नंतर निरसून झाली, ती शंका नंतर गेली, कारण मी त्याला बोललो तू पहिला पूजाशी डिस्कस कर आणि नंतर मला सांग. सो त्याच रात्री त्याने पूजाशी डिस्कस केली ती गोष्ट आणि मग आमचं जुळलं. ते पूजाची साईडची स्टोरी तुम्हाला पूजा सांगेल, ती पण खूप एक्साइटिंग आहे. प्लीज ऐका. सो हिअर इट गोज. आता ही झाली माझ्या साईडची स्टोरी. माझ्या साईडची स्टोरी इज लाईक की कोविडमध्ये खरं तर माझे मम्मी पप्पा ऑफ झालेले, तर त्यावेळेला ॲज अ जे सपोर्ट लागतो, रिलेटिव्स पण होते, पण मुळात फ्रेंडशिपमध्ये पण जो सपोर्ट असतो तो प्रसादला, माझ्या भावाला अमयकडून मिळाला सर्वात जास्त.
त्याचे फ्रेंड जे क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांचं येणं जाणं होतं घरी. तर मग मी म्हणजे मी नोटीस करायची अमेयला की ॲट द सेम टाईम की ॲज अ माणूस म्हणून कसं आहे त्याचं येणं जाणं असायचं घरी. तर मग मला त्याच्या विषयी रिस्पेक्ट खूप वाढायला लागला, कारण ज्या प्रकारे तो मुलींशी बोलायचा, रिस्पेक्ट करायचा. तर ही माझ्याकडची स्टोरी आहे की मला कळत न कळत इनडिरेक्टली मला फीलिंग्ज यायला लागले अमेयच्या बाबतीत. पण कधी मी असं रिव्हील नाही केलं. ऑफकोर्स मुलींचा पण इगो असतो. तर मग असं झालं स्टोरी. आणि जेव्हा या इव्हनिंगमध्ये हे लोकं जेव्हा भेटलेले प्रसाद आणि सगळे एकत्र मीटिंगसाठी, तेव्हा मला हे अजिबात गोष्ट माहीत नव्हती की प्रसाद अमेयला माझ्याबद्दल तो अप्रोच करत होता करून. तर संध्याकाळी प्रसाद आला घरी आणि त्याने मला विचारलं की त्याला माहिती होतं की मला अमेय आवडायचा. तर तो मला बोलला की जरा शांत बस, कारण तुला मे बी चक्कर येईल किंवा तू पडू शकतेस. तर मी ठीक आहे, काय झालं? ठीक आहे, तू बस, पाणी पी, मग तुला रात्री सांगायचं आहे. मला ठीक आहे, सांग. तर मग भाऊ बोलला मला की मला माहिती आहे की अमेय तुला खूप आवडतो. तर मग अमेयचा नंबर मी अमेयला तुझा नंबर दिला आहे, तुला आता फोन करेल आणि तुम्ही भेटून घ्या. तर मी तर लिटरली क्लाउड 9वरती होती, पण मी ऑब्व्हियसली असं दाखवू नाही शकले. तर मग असं स्टोरी आहे. आणि मग पुढे आम्ही फर्स्ट मीटिंग खूप ऑकवर्ड होती मॅगडीमध्ये. ती फर्स्ट मीटिंगमध्ये हार्डली आम्ही 10-15 मिनटं बसलो तर तू बोल. सो हिने मॅगडीचं सांगितलं. मॅगडीच्या आधी पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ते तिच्याशी बोलल्यानंतर प्रसाद माझ्या घरी आला माझ्या वडिलांना भेटायला. सो वडिलांशी त्यांनी सगळं डिस्कस केलं आणि माझ्या वडिलांना काही इश्यू नव्हता, प्रसादला पण ऑलरेडी काही इश्यू नव्हता. सो त्या गोष्टी झाल्या. पण बाहेर येऊन एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली. आता आम्ही दोघं ऑलरेडी ऑकवर्ड होतो, कारण बिकॉज मित्राची बहीण, त्या वेळेने कधी बघितलं नाही हे सगळ्या गोष्टी. बट प्रसाद बाहेर आला आणि प्रसाद मला बोलतो, हे घे पूजाचा नंबर आणि तिच्याशी बोल. मी बोललो, अरे मी कसं डायरेक्ट बोलणार तिच्याशी, मला खूप ऑकवर्डनेस होतं. अरे मी कसं बोलणार, बिकॉज आम्ही कधी पण जायचो तर एक बहीण म्हणून आम्ही बघितलं आहे किंवा प्रसादची बहीण, आम्ही कसं ते सगळ्या गोष्टी बोलणार आणि सगळं करणार. पण नंतर मग त्या ऑकवर्डनेसमध्ये मी तिला फोनच नाही केला 1-2 दिवस. आणि मग एक दिवशी काय झालं, मला सारखे कॉल येत होते कॉल सेंटरचे, आणि त्या कॉल सेंटरमध्ये आणलं केले नाव होतं पूजाचंच, पूजा. पण नंतर त्याच्यामध्येच हिजाही फोन आला आणि मी ऑलरेडी भडकलेलो, एवढे कॉल्स काय येतात. तर मी हिजा फोन आला, बोललो, अरे मेरे को मत कॉल करो यार, मी पूजा बोलते, अरे मेरे को मत कॉल करो यार, मेरे को नहीं लेना है कार. त्याच्यामध्ये ती बोलली, अरे मी पूजा बोलते प्रसादची बहीण. आणि माझा फोनच हल्ला असा. मी बोललो, हा पूजा बोल ना. मग नंतर आमचं जे कन्व्हर्सेशन तिथून चालू झालं. आणि यामध्ये अजून एक पॉईंट आहे की आम्ही एकमेकांच्या घरी सांगितलेलं की आम्ही प्रॉपर 2-3 मंथ्स घेऊ एकमेकांना जाणून घ्यायला. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की 5th डेला आम्ही एकमेकांच्या घरी सांगितलं. हां, कारण आम्हाला पसंत आहे, मुलगी पसंत आहे. कारण आम्हाला वाटलं की 2-3 महिने जातील, आता आम्ही जस्ट एवढं ओळखत नाही आहे, काय आवडीनिवडी काय, तसं आम्ही बोललो. मग नंतर मी खारघरला गेलो, आम्ही मॅगडीमध्ये भेटलो. आम्ही मॅगडीमध्ये भेटून तिथे पण अशी गोष्ट झाली की मी जे ऑलरेडी ज्या गोष्टी एवढ्या ऑकवर्ड होतं की मी फ्रेंच फ्राईज घेतलेले ते पण फाटून खाली पडले. तर ते एक अशा सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी झाल्या. पण आम्ही तिथे भेटलो, 5 दिवस आम्ही बोललो. पण 5 दिवसामध्ये अशा खूप गोष्टी झाल्या की आम्हाला एकमेकांबद्दल प्रेम वाटायला लागलं. आम्हाला वाटलं की आम्ही एक दुसऱ्यांच्या गोष्टी आवडीनिवडी आहेत. काही गोष्टी आवड नव्हत्या पण, बट ते आम्ही बोललो की ठीक आहे, ते एवढ्या निगेटिव्ह गोष्टी नाही आहेत ज्याने आम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर 2 महिन्याची गोष्ट 5 दिवसावर आली. आणि 5 दिवसातून आम्ही घरी सांगितलं की ओके, आम्ही रेडी आहोत लग्नासाठी. आणि त्याच्यानंतर मग 17 फेब्रुवारीला आमच्या घरी बोलणी झाली आणि हे पुढे आमचं लग्न झालं. आणि हे जे तुम्ही आता घर बघताय ते माझं लग्नाच्या आधी हे घर नव्हतं. तर घर नसतानाही ही मला हा कशी बोलली, हा आम्ही सेकंड पार्टमध्ये तुम्हाला सांगू. सो स्टे ट्यून गाईज.